आणि आता इथे आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे. इथे बघू शकता किती जण असे आलेले आहेत. आणि हे बघा माझं कानातलंच हे तुटलेलं आहे. आता काय करणार, व्हेज बिर्याणी खावी लागते आम्हाला, म्हणजे प्रति शिर्डी आहे ब्रजेश्वरी मुंबई. आता भेळ बनवलेले. हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत वज्रेश्वरीच्या मंदिरामध्ये, जे विरारमध्येच आहे. आमच्या इथे थोडंसं लांब आहे, तर आम्ही गाडीने जाऊ. आणि माझे भाऊ वगैरे, म्हणजे भाऊ माझे जे आहेत ते एकदा जाऊन आलेले आहेत, 1-2 वेळा. मी एकदा पण नाही गेलेले विरारमध्ये असूनच. आता एवढे वर्ष झाले मी विरारमध्ये राहते, पण एकदा पण नाही जाऊन आले. तर आज मी बघेल तिकडे काय आहे ते. मी बघितलं पण नाही आणि व्हिडिओ पण नाही बघितली काय आहे तिकडे ते. फक्त एवढं माहीत आहे की तिकडे गरम पाण्याचा वगैरे कुंड आहे आणि मंदिर आहे. तर तुम्ही पण बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत असेच बघत राहा. आणि तिकडे काय काय असणार आहे आणि कसं असणार आहे मंदिर वगैरे ते तुम्हाला दाखवेल मी. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावी लागेल, शेवटपर्यंत बघावी लागेल. आणि आम्ही काय काय एन्जॉय करतोय ते बघा. आमची पूर्ण फॅमिली असणार आहे, म्हणजे आम्ही सगळेजण असू आणि आमच्या बाजूचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघत राहा. तर चला. आणि आता सर्वांची तयारी तर झालेली आहे. तेव्हा इकडे बॅग पॅकिंग चालू आहे, कारण तिकडे गरम पाण्याचं कुंड आहे. त्यामुळे तर सगळेजण आंघोळ करतील आणि त्याच्यानंतर मंदिरात जातात. त्यामुळे आणि आता बॅगमध्ये पॅकिंग करायचे, जेवणासाठी वगैरे सामान घेतलेलं आहे. आणि आता मी निघू, तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा, इथे एक बॅग आहे, ही एक बॅग घेतलेली आहे. आणि हे सर्व घेतलेलं आहे जेवण बनवण्यासाठी. जेवण पण आम्ही बाहेरच बनवणार आहोत. एवढी सगळी पब्लिक आहे. Brajeshwari temple and celebrate the Neha birthday and is a birthday girl, birthday woman. हैप्पी बर्थडे. थैंक यू. कितने साल की है? अभी 24 के हो जाएंगे, 25. अच्छा, चलो चलो चले. आता मी निघालो आहोत. आता खाली जाऊ आम्ही गाडीमध्ये बसू. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघत राहा. असे ए मम्मी ये लवकर की थांबू. आणि हे 2 जण जाणार आहोत बाईक वरून आणि आम्ही 6 जण जाणार आहोत कार मधून. बहुत सारा सामान आणि आता मम्मी पण आलेले आहे. ए मम्मी तुझे केस पांढरे खूप दिसतात. मम्मीचे केस कॉफी के लिए सब लोग कॉफी पियेंगे. इसके बाद आफ्टर देन हम लोग गाड़ी में थोड़ा चटर खाने के लिए. खरं तर आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं. 9 वाजताचा आमचा प्लॅन होता की 9 वाजता निघायचं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत यायचं रिटर्न असं. पण संडे असल्यामुळे सर्वांनाच लेट झाला. गाडीच्या इथे और ये ड्राइवर हमारे अंकल. अरे देखो, चले. जय माता दी. जय माता दी. आता मी निघालो आहोत वज्रेश्वरीच्या मंदिराकडे. आणि हे 2 बाईक वरून. सीएनजी भरना पडेगा ना? नहीं, पेट्रोल डाल. ओनली पेट्रोल. आणि आज संडे असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक होतं. त्यामुळे आम्हाला जायलाच आमच्या इथून 1 ते 1.5 तास लागलेला आहे. पुढे लाईन तुम्ही बघू शकता. आणि आता फायनली आम्ही पोहोचलो आहोत मंदिराच्या इथे. तुम्ही बघू शकता राईट साईडवरती व्हाईटवाला मंदिर आहे आणि त्याची एंट्री आहे ती ब्लॅक कलरची. ब्लॅक कलरची म्हणजे जसे गड किल्ल्यांचे असतात दगड, तसे त्या दगडाने बांधलेला आहे. आणि हा व्ह्यू तर बघा किती सुंदर दिसत आहे. आणि खरं तर काच वरती आहे, AC चालू आहे त्यामुळे, नाहीतर मग अजून क्लिअर दिसलं असतं. पण खूप छान आहे इकडचा निसर्ग आहे तो. पूर्ण झाडं वगैरे आहेत दोन्ही साईडून. आणि नदी बघा, ही वाहती नदी आहे. आणि आपण पुढे एकदम जाणार आहोत. तिथे गरम पाण्याचे कुंड आहेत आणि नदी पण आहे. तर आपण तिथे पहिलं तर आंघोळ करणार आहोत आणि त्याच्यानंतर रिटर्न येणार आहोत मंदिराकडे. खूप लांबून लोक येतात दर्शनासाठी. आणि आम्ही विरारमध्ये राहून सुद्धा मी फर्स्ट टाइम आलेले आहे. तर ठीक आहे, तुमचं पण दर्शन करून घ्या माझ्यासोबत. तर चला.
आणि आता फायनली इथे पोहोचलो आहोत गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे. आणि इकडे मी गाडी पार्किंग केलेली आहे. करणार आहे चलो. आणि आता इथे गाडी पार्किंग केलेली आहे. आणि इकडे आम्ही पोहोचलोय. इकडे सगळे आंघोळ करतात आणि तिकडे वरती गरम पाण्याचा कुंड आहे. आणि इकडे बघा प्रति शिर्डी आहे. आता इकडे आंघोळ करायचे तर मी तर आंघोळ नाही करणार आहे. हे लोक बघू जर यांना करायचे तर करतील. आणि मम्मी बघा कशी एन्जॉय करते मस्त पाण्यामध्ये. आंटी आणि अर्णव आणि मयांक आहे तो. आणि अण्णा मया आणि अजय नाही गेले पाण्यामध्ये. आणि इकडे बघा अर्णव आहे तो कसा मस्त पाण्यामध्ये. त्याला पाणी म्हणजे असं वाटतं जीव की प्राणी. मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करतोय. आणि मम्मी आणि मयंक बघा किती आतमध्ये गेलेले आहेत पाण्यामध्ये. आणि हे बघा इकडे अगोदर जाणार नव्हते पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता मन झालं पाण्यामध्ये जायचं. मग कपडे चेंज केले या लोकांनी आणि आता गेलेत पाण्यामध्ये. मला बोलत होते पण मला जायची इच्छाच नाही पाण्यामध्ये. कोण आहे? तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. इकडे तुमची गाडी वगैरे पार्क करू शकता. पार्किंगचे वेगळे पैसे असतात. पार्किंग आणि प्लस कपडे चेंज करायला रूम वगैरे असते त्यासाठी. आणि इकडे मस्तपैकी नदीमध्ये आंघोळ वगैरे करून घेऊ शकता. बघू शकता वाहतं पाणी आहे त्यामुळे काय पाण्यात काही खराबी वगैरे नाही. आणि गर्दी बघा संडे असल्यामुळे गर्दी किती आहे. आणि बघा ही आपली पब्लिक घर. आणि इकडे बघा गरम पाण्याची कुंड आहेत. आणि कसं मस्त असं बांधून ठेवलेलं आहे. पण आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती. आणि 7 गरम पाण्याचे कुंड आहेत इकडे. सर्वांना माहीत असेलच. कदाचित कोणाकोणाला नसेल माहीत पण गर्दी होती फार. गर्दी कमी असते तर कदाचित अजून जरा बरं वाटलं असतं. व्हिडिओ पण छान आले असते. तुम्हाला सगळं दाखवता आलं असतं मला पूर्ण. गाड़ी के अंदर ही बैठे रहेंगे क्या? अंदर ही खाना बनाते. आणि आता मी आंघोळ वगैरे करून झालेलं आहे. निघालोय. आंघोळ केली बुरशी आहे घरात. आम्ही आंघोळ केली होती घरातून आणि फक्त इथे नाही फक्त नदीमध्ये नाही केली आंघोळ. फक्त पाय वगैरे धुतलेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय इथे एक ठिकाण बघणार मस्त. आणि त्याच्यानंतर जेवण बनवू आणि त्यानंतर जेवू आणि त्याच्यानंतर जाऊ मंदिरामध्ये. आणि आम्ही ते कुरकुरे घेतले होते तर ते आम्हाला एक कुरकुरा 7 रुपयाला मिळालं. तर ठीक आहे आता काय त्या लोकांचा कमवायचं आहे तर ठीक आहे. पण तुम्हाला काय यायचं असेल तिकडे तर घरातूनच काहीतरी घेऊन या. आणि इकडे पण घ्यायचं असेल तर घेऊ शकतो. सगळं अवेलेबल आहे खाण्यासाठी वगैरे. आणि रूम पण अवेलेबल आहे कपडे चेंज करण्यासाठी आंघोळ केल्यानंतर. पक्का रूम आहे. पक्का रूम आहे म्हणजे बांधलेले आहेत असे पक्के रूम नाही आहेत. तर ठीक आहे या तुम्ही. तुम्हाला आवडलं तर नक्की या तुम्ही इकडे. ठीक आहे चला आता जेवण बनवायचं. आपण आता गाडी इकडे गोळाला पण ठीक आहे. आता ही गाडी लावा मी इकडे आणि आता जेवण बनवून तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता इथे आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे. इकडे बघू शकता किती जण असे आलेले आहेत फक्त पार्टी करण्यासाठी. खूप गर्दी आहे. आता आम्ही इथे जागा बघितली आणि ते बघू शकता तुम्ही कचरा किती आहे ते. जर तुम्ही येत असाल तर प्लीज असं कचरा करू नका. खात असाल काही तर ते घेऊन जा बॅगातून. आणि डस्टबिन असेल तर डस्टबिनमध्ये टाका. कारण इकडे दुसरे येतात तर त्या लोकांना पण त्रास नको व्हायला. त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही किती कचरा वगैरे करून ठेवलेली आहे. बघा चटई वगैरे ठेवलेले. आणि आता जेवण बनवू आम्ही इथे. लाकडे वगैरे घेऊन आलेले. इकडे घरातून सामान आणलेलं आहे. चाकू आहे तवा धोना पडेगा. तुम्ही सांगतो मला बोलायला जवळ नाही. आणि बघा पाण्याची बॉटल वगैरे आणलेले आहे. तुम्हाला देखील असं पार्टी वगैरे करायचं असेल तर इकडे बेस्ट जागा आहे. फक्त इकडे कचरा भरपूर आहे. म्हणजे तुम्ही पण येत असेल तर प्लीज इकडे कचरा करू नका. कारण की दुसरे जण पण येतात त्यांना त्रास होतो. आणि प्लास्टिक भरपूर आहे बघा. खाऊन अशाच प्लेटा वगैरे टाकलेल्या आहेत. खूप बकवासगिरी केलेली आहे. ठीक आहे. आणि आता अंकल इकडे जेवण बनवत आहेत. हे बघा नाश्ता. अच्छा भेळ बनवताय. मला वाटलं बिर्याणीसाठी. हो भेळ बनवली आहे बघा. धनिया दे फटाक से.
आणि इकडे नंगू पंगू बसलाय उसने चम्मच तिकडे कार पार्क केलेले. दूध पिलाने पहिले 50 हो गए. आता भेळ बनवलेले हे बघा. हो हो बघा इकडे चूल बनवलेले मला दाखवते. चम्मच लेके आना मैं झोला से निकाल के बड़ा वाला वो जो ऐसे पूरा प्लेन है. सगळं कापून ठेवलेलं इकडे. आणि अंकल आता बिर्याणी बनवणार आहेत, व्हेज बिर्याणी. इकडे चूल जळत आहे. व्हेज बिर्याणीची रेसिपी ज्या वेळेस आपण बाहेर जेवण बनवतो ते जेवण कसंही बनलं त्याच्यामध्ये काही कमी असले तर त्याच्यामध्ये जी टेस्ट असते ती एक वेगळीच असते. जे आपण घरी बनवून जे गॅसवरती जेवण बनवतो त्याच्यामध्ये ती टेस्ट कधीच येत नाही, कारण ते चुलीवरचं जेवण असतं आणि ते बाहेर बनलेलं असतं त्यामुळे, आणि सर्वांनी मिळून बनवलेलं असतं त्यामुळे त्याला एक अनोखी काय बोलतात ती टेस्ट येते. त्यामुळे असं बाहेर कधीतरी जायचं, मस्त एन्जॉय करायचं. लाईफ पुन्हा पुन्हा येत नाही, मस्त एन्जॉय करत राहायचं. आणि आता जेवण बघा कसं रेडी होत आहे. सगळ्या भाज्या वगैरे आहेत त्या सगळ्या मिक्स केलेल्या त्याच्यामध्ये आणि मस्त हलवून घेतलेलं आहे. आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून मस्त वाफलून घ्यायचं आहे. मस्त आता वाफलून झालेलं आहे. स्मेल मस्त आहे. बना मस्त हम लोग. कैसा स्मेल है? अच्छा आ रहा है. बनाओ तो पहिले कैसा है. इसको आने से पहले डाल दो तो नहीं बोलेगी ये नमक डाल. आणि तिकडे अण्णा गाडी चालवत आहे. आणि आम्ही जी आमची बसायची जागा होती ती चेंज केलेली आहे, कारण की जिथे पहिलं बसलो होतो आम्ही तिथे आजूबाजूला कचरा होते, त्यामुळे आम्ही दुसरी जागा बघितली सावली आणि तिथे चटई वगैरे टाकून आमचं जे सामान होतं ते सर्व तिकडे शिफ्ट केलेलं आहे. आणि जी चूल होती ती अगोदरच जे आमच्या बाजूला होते त्या लोकांनी बनवून ठेवली, त्यामुळे आम्हाला चूल जी आहे ती इझिली मिळाली. एक तर नया ड्रायव्हर आहे आप. अच्छा वो अपने पैर पे देखो उसको बैठा है. आणि हे बघा क्रिश कसं मयाच्या पायावरती बसलेला आहे मस्त. त्याला बिंदास आहे, त्याला काही टेन्शनच नाही आहे. आणि हा मया आमचा नेहमी फोनमध्येच, त्याला पण सांभाळायचं आहे आणि फोन पण यूज करायचं आहे म्हणून त्याला पायावरतीच बसवून ठेवला आहे. आणि इकडे आंटी अंकल आहेत ते बिर्याणी बनवत आहेत आणि मम्मी गाडीमध्ये बसून अण्णासोबत गेलेली आहे. आणि आता तिकडे जे आहे ते जेवण बनत आहे बघा. तिकडे मम्मी बसलेली आहे आणि इकडे अशी गाडी लावली आणि तिकडे झाडाचे ते आहे ते काय बोलतात ते चूल बनवली तिकडे. तिकडे जेवण बनवतात आणि सनलाईट बघा कशी मस्त येते ते. हे बघा आता 4:30 वाजले. आता जेवण होता किती वाजतील काय माहीत नाही. आणि त्याच्यानंतर जेवू आणि त्याच्यानंतर मंदिरात जाऊ. तर संध्याकाळी किती वाजतील तर काय माहीत. आमचा प्लॅन होता की 6 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट घरी जायचं. आता काय माहीत किती वाजतील ते. आता इकडे सँडविच बनवायचं काम चालू आहे बघा. आणि इकडे सँडविच बनवतोय. इकडे भात आमचा बनत आहे आणि आता सँडविच भात नाही का बिर्याणी. हा तेच ते बिर्याणी. आणि तिकडे सँडविच बनवत आहे बिना सॉस सॉरी बिना बटरचं बिना चीजचं सँडविच बनवतात. अच्छा ते वेगळे आग लावतात त्याच्यासाठी. आणि इकडे धनिया चालू आहे साफ करणं. आता सँडविच खाऊ मस्तपैकी. आणि हे बघा इथं माझ्या झाडावर चढलेलं आहे भोकरीच्या झाडावरती आणि त्याची भाजी काढते आणि मम्मीकडे गोळा करते. तो वरून फेकतोय. त्याचे शेंडे असतात ते आणि मम्मीकडे गोळा करते. मग बघू किती भेटले असं. भरपूर भेटले मला. चल बसल हे इकडे आणि एवढी मम्मीच्या ओठ्यामध्ये पण आहे. पदरामध्ये बांधून ठेवते तिने. माया बॉस झाली आता हे खाली. आणि तिकडे आमचं जेवण बनत आहे आणि इकडे घरं पण आहेत बघू शकता तुम्ही. हे आपले अजय भाई घरं दिसतं त्याच्यामध्ये. ए हळूहळू या माया. खाली. आणि आता आपलं जेवण रेडी झालेलं आहे आणि आता 5 वाजून गेले जेवण बनता आणि मंदिरामध्ये जायचं आहे. आता किती वाजता काय काय होतं त्याच्या पुढे जेवायचं पण आहे आम्हाला.
त्यानंतर मी मंदिरामध्ये जाऊ, की आता कॅन्सल होते काय माहीत नाही. आणि संध्याकाळी आता घरी जायला मला किती वाजता ते पण माहीत नाही. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता बघा जेवण रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही बसू जेवण बनवायला. हे बघा इकडे बिर्याणी आणि इकडे सगळं फोटो इसलिए चप्पल निकालने के लिए गया था. आणि मग भात रेडी झालेला सर्वांनी घेतलेला आहे. आज आम्ही देवदर्शनाला म्हणून व्हेज खातोय. आणि इकडे याचा टाइमपास चालू आहे फोनवरती. नमक इधर देऊ. आणि आम्ही खरं तर मंदिरामध्ये जायचं होतं म्हणून आम्ही व्हेज बिर्याणी बनवलेली आहे. नंतर आमचं ठरलं होतं की चिकन खायचं, चिकन बिर्याणी. पण आता काय करणार, व्हेज बिर्याणी खावी लागते आम्हाला. म्हणजे मी नाही खात, पण ह्या लोकांना सर्वांना. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता अर्णवचं जेवण चालू आहे. दूध पिते मस्त झोपून. आणि तिकडे पॅकिंग चालू आहे आमची गाडीमध्ये. आणि आता थोड्या वेळ निघू आम्ही. आता बघू मंदिरामध्ये गेलो तर, नाहीतर मग कदाचित कॅन्सल होईल आणि मग मी डायरेक्ट घरी जाऊ. आता जायचं आहे मंदिरामध्ये आपल्याला, जाणे काय? ठीक आहे जाएंगे. आणि इकडे या दोघांची मस्ती चालू आहे. ठीक आहे, आता ठरलेलं आहे आमचं मंदिरामध्ये जाऊ असं. तर आता जाऊ आम्ही. थोडासा अवतार नीट केला पाहिजे. तर जेवणानंतर जातो. करता आम्हाला पहिले जायचं होतं, पण मंदिरामध्ये गर्दी होती. त्याच्यानंतर आम्ही बोललो की पहिले इकडे आंघोळ वगैरे करून घेऊ, जेवण वगैरे बनवू, नंतर जाऊ. लवकर करायचं होतं सर्व, पण लेट झालं, काय करणार आता. ठीक आहे, आता जाऊ आम्ही मंदिरामध्ये, त्याच्यानंतर मग घरी जाऊ. आणि आता आम्ही निघालोय. आमच्या गाडीची पॅकिंग आहे ते झालेली आहे. सगळं आम्ही तिथून साफ पण केलेलं आहे आणि पिशवीमध्ये टाकलेलं आहे जे आम्ही जेवलो वगैरे, त्या प्लेट्स वगैरे. तर तुम्ही पण याल, कुठे पण जाल तर प्लास्टिकचे किंवा जे पण पेपर यूज कराल तुम्ही, तर ते प्लीज स्टोअर करून पुन्हा नंतर टाकून द्या. कारण की तिथे घाण वगैरे होते. आणि प्लीज आपणच आपल्या देशाची काळजी घेतली पाहिजे म्हणून. आम्ही निघतो आता मंदिरामध्ये जाऊ. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघत राहा. असे आतापर्यंत बघत आला आमचं बकवास माझे व्हिडिओ. तर असे शेवटपर्यंत बघा आणि लास्टपर्यंत बघत राहा असेच. आणि हे बघा माझं कानातलंच हे तुटलेलं आहे. म्हणजे पैसे गेले पाण्यामध्ये. आता हे पण काढू, कसं काय करू मग आता तेच काही समजत नाही. आता मंदिरामध्ये जाऊ आम्ही. तर मला आता या साईडून फोटो काढावे लागतील. हे भगवान. आता मी निघालो. पहिली गाडीला लागले चल माझ्या सरक तिकडे. मॅचमध्ये जायचं वजेश्वरी आता फाटले का. आणि बघा आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. मंदिराच्या समोरच आहे. ट्रॅफिक भरपूर आहे. इथे आम्ही गाडी लावलेली आहे आणि आता जाऊ. आणि मंदिर बघा किती छान दिसत आहे. खरं तर या रोडला गाड्या खूप असतात, मोठे टँकर किंवा जे सप्लायरचे असतात त्या गाड्या भरपूर असतात. आणि तुम्हाला ज्या ओटी आहे ते देवीसाठी इझिली मिळेल इकडे खाली. आणि कोणतीही वस्तू प्रसाद वगैरे घ्यायचं असेल तर सगळं अवेलेबल आहे. तर कोणत्या वेळा आपण मंदिराच्या इथे जातो तर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतातच. आणि हे बघा समोरून जे आहे ते मंदिर कसं दिसतं ते. थोड्याफार शिड्या आहेत. हे बघा मंदिर. पोहोचलो होतो आम्ही आता. आणि मंदिराच्या इथून वरून बघा कसा व्ह्यू येतो मस्त. खरं तर आम्ही दुपारीच येणार होतो, पण आता 6 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे अंधार आहे आणि थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे काळोख लगेच होतो. मंदिर बघा. आता आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही माहित नाही मला. तिकडे नाही मम्मी, तिकड नाही. आणि आता आरतीची वेळ झाली होती, त्यामुळे सिक्युरिटी आहेत ते बोलत होते पटापट दर्शन घेण्यासाठी, कारण की बंद होणार होतं आरतीसाठी. त्यामुळे आम्ही पटापट गेलो आणि दर्शन केलं. श्री कालिका देवी. आणि मंदिर बघा खूप छान आहे. जुनं असणार आहे मंदिर भरपूर. आणि जे जुने जे फोटोज वगैरे आहेत ते लावून ठेवलेले आहेत. या बाजूला गणपती बाप्पा आहेत आणि या बाजूला अजून एक देवी आहे.
आणि आता दर्शन झालेलं आहे. तो बोला ना दाखव असं. आणि आता दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता बाहेर आलो आम्ही. आतमध्ये अलाउड नव्हता आणि जे फोटो आणि व्हिडिओ काढले त्यामुळे डिलीट करायला लावले. जर आता माझ्या बॅकअपमध्ये असेल तर मग ते रिटर्न घेईल. हे बघा खूप छान आहे. जर तुम्ही दुपारचं यायचं असेल किंवा सकाळचं असेल खूप छान. इकडे बघा मोठी स्पेस आहे. इकडे खूप सारे असे मंदिर आहेत. हे बघा आणि कोणत्याही मंदिरामध्ये आपण जातो त्यावेळेस एक वाईब असते ती मंदिरामधली वेगळीच असते. अशी पॉवरफुल असते. खूप पॉझिटिव्ह एनर्जी देते. खूप छान वातावरण आहे. एकदम शांत आहे वातावरण. आणि इकडे पिंड पण आहेत भरपूर सारे. बघू शकता तुम्ही. आणि जे बांधकाम आहे ते पूर्ण मार्बलचं केलेलं आहे. खूप सुंदर केलेलं आहे. आणि इकडे मस्त छोटंसं मंदिर देखील आहे हनुमानजींचं. बघू शकता तुम्ही. हे बाहेरच्या साईडला आहे दुसऱ्या. इथून रस्ता आहे बघ आपल्या ह्याच्यासारखं. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघू. खूप छान असं बनवलेलं लाकडाचं आतमध्ये. आणि आता दर्शन जे आहे ते झालेलं आहे आमचं. खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही येतो गाडीमध्ये बसलो. आता घरी जाऊ आम्ही. आणि आता जेवण तर बनवायची काही गरज नाही आहे कारण की आता आम्ही 5:30ला जेवलो 6 वाजता काहीतरी. तर त्यामुळे आता डायरेक्ट घरी जाऊ, आराम करू, थोडं फ्रेश होऊ आणि त्यानंतर केक वगैरे कापू कारण की आंटीचा बड्डे आहे त्यामुळे. आणि आत्ताच आम्ही जस्ट घरी पोचलो आहोत. आणि आता 8 वाजता परफेक्ट 8 वाजलेले आहेत. खूप उशीर झाला कारण की सायनाथला आमच्या इथे खूप ट्रॅफिक होतं. मोठ्या मोठ्या गाड्या होत्या त्यामुळे. आणि आता फायनल आम्ही घरी पोचलेलो आहोत. खूप थकायला झालं प्रवासामुळे. आणि आता जेवण तर काय बनवणार नाही आहोत. तर बघू आता थोडं आता आंघोळ करून वगैरे झाल्यानंतर मग थोडा आराम करू. आता मस्त आराम करणार आहे कारण खूप थकायला झालं आहे. तर ठीक आहे. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. लव्ह यू गाईज. आणि हे बघा आणि काय तुला मग हे काढून काय करू काय समजत नाही. बघेन नंतर. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. लव्ह यू गाईज.